नमस्कार. आज इथे जमलेल्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आज आपण अतिशय एका वेगळं चरित्र उलगडण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. आपल्या सर्वांना असं माहिती आहे की महाराष्ट्राला एक थोर संतांची भूमी असं म्हटलं जातं. आपण सगळेजण स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपला जन्म अशा भूमीमध्ये झाला आहे. त्या भूमीला शेकडो वर्षांपासून अनेक संतांच्या विचारांचे अधिष्ठान, संस्कारांची पार्श्वभूमी लाभली आहे. अशा या भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे. अनेक संत या भूमीमध्ये होऊन गेले. संत ज्ञानदेव आहे, चोखामेळा आहे, गोरोबा कुंभार आहे, बहिणाबाई आहे, मुक्ताबाई आहे, निरोधीनाथ आणि किती किती नावं आपण घ्यायची. नावं घेऊन तेवढे थोडं अशी संतांची थोर भागवत संप्रदायाची परंपरा या भूमीला लागली आहे. आणि अशाच एका थोर संतांचं चरित्र, साहित्य आणि विचार उलगडण्यासाठी आज आपण इथे सारे जमलो आहोत. ज्या वेळेला आपण महिला संतांची नावं घेतो, त्या संतांच्या नावांमध्ये जिला अग्रक्रमाने त्याचं नाव घेतलं जातं, जिला मानाचं स्थान मिळतं, अशा संत म्हणजे संत मुक्ताबाई. महाराष्ट्र हा अतिशय पुरोगामी प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि या पुरोगामी प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं हे पुरुष संत होऊन गेले, त्या पद्धतीनं महिला संतांची सुद्धा अनेक प्रकारचे महिला संत यांची संख्या या प्रदेशामध्ये काही कमी नव्हती. जर नाव घ्यायचं झालं तर संत जनाबाई आपल्याला माहिती आहेत. शूद्र जातीमध्ये जरी जन्माला आल्या तरी सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्या राहिल्या, यासाठी संत जनाबाईचं नाव संत परंपरेमध्ये मोठ्या अभिमानाला घेतलं जातं. संत कान्होबांना आहेत. नायकिडीची मुलगी असून सुद्धा भक्ती पंथामध्ये रंगलेली आणि स्वतःचा एक विचार इथे निर्माण करणारी अशी संत कान्होबांना, संत बहिणाबाई आहेत, संत सोयराबाई आहेत आणि याच क्रमामध्ये अग्रक्रमाने येतात त्यामध्ये संत मुक्ताबाई. ज्या वेळेला संप्रदाय, वारकरी संप्रदायाचं ज्या वेळेला आपण नाव घेतो, त्यावेळेला हरिकीर्तन करताना एक ओळ ही नेहमी म्हटली जाते, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्या संतांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला ती ही चार भावंड, ज्यांची नावं सगळ्याची सुरुवातीला येतात, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. ही चार भावंड म्हणजे कोणी सामान्य नव्हे, ही असामान्य मुलं आपलं भाग्य थोर म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आली. निवृत्ती म्हणजे साक्षात शिवाचा अवतार, ज्ञानदेव म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार त्यांना मानलं जायचं, सोपान म्हणजे जणू ब्रह्मा त्यांच्या अवतारामध्ये पुन्हा एकदा पृथ्वीवरती जन्माला आले, आणि ही मुक्ताबाई जी सगळ्यांनी छोटी होती, ती म्हणजे साक्षात आदिशक्ती, आदि मायेचं असं रूप होती. आणि म्हणूनच ही चार भावंड म्हणजे त्रिशक्ती आणि आदिमाया यांचं रूप म्हणून मनुष्य रूपामध्ये पुन्हा एकदा पृथ्वीवरती अवतरली होती. संत एकनाथांनी ज्या मुक्ताबाईंच्यासाठी एक ओवी खूप सुंदर रीतीने म्हणली आहे की मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. म्हणजे सर्वांमध्ये वरिष्ठ असलेली अशी ही आदिशक्ती म्हणजे मुक्ताबाई, तिचं स्थान संत परंपरेमध्ये अतिशय श्रेष्ठ असं मानलं जातं. तर याच मुक्ताबाईचं बालपण, त्यांची घडवणूक आणि त्यांचे कार्य याविषयी आज आपण बोलणार आहोत. जेव्हा मुक्ताबाईंचं नाव येतं तेव्हा साहजिकच त्यांच्या मोठ्या भावंडांचं नाव आणि त्यांच्या घराचं नाव, आईवडिलांचं नाव, त्यांची कथाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या तिघांची ही धाकटी बहीण मुक्ताबाई, वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. म्हणजे असं म्हणतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी. खरं तर संन्यासाची पोरं म्हणून ज्यांना हिणवलं गेलं, पण असं नव्हतं. विठ्ठलपंत हे सुद्धा खूप मोठे विद्वान होते. अतिशय 12 वर्ष वेदांगाचा पैठणमध्ये, काशीमध्ये राहून त्यांनी अभ्यास केला होता. अतिशय सगळ्या कलांमध्ये, संस्कृतमध्ये ते निपुण होते. वेदांगाचा, संस्कृतमध्ये शब्दांची उत्पत्ती कशी होते, त्यांचं शास्त्र कसं आहे याच्यावरती त्यांचा विशेष करून अभ्यास होता, ग्रंथ संशोधन होतं. आणि अशा पद्धतीनं वेदांतावरती, विविध विषयांवरती ज्ञान मिळवल्यानंतर विद्वान
विठ्ठलपंत हे नावारूपास आले होते. आणि मग असं हे ज्ञान गुरुग्रही राहून मिळाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता आपण देशभ्रमण करू. आणि मग देशभ्रमण करता करता ते आळंदीला आले आणि त्या आळंदीमध्येच सिद्धोपंत नावांच्या एका ब्राह्मणाच्या मुलीशी रुक्मिणीबाईंशी त्यांचा विवाह झाला. रुक्मिणीबाईंशी त्यांचा विवाह झाला आणि अशीच काही वर्ष गेली. त्यांना संतती सुख तिथून मिळालं नाही, संतती झाली नाही. आणि त्याच दरम्यान विठ्ठलपंतांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. आणि या सगळ्या घटना आजूबाजूला चालू असताना आणि एकंदरीतच विठ्ठलपंतांनी वेदांचा अभ्यास केला होता, अध्यात्माचा त्यांचा अभ्यास होता आणि त्याच्यामुळे साहजिकच त्यांची वृत्ती ही विरक्तीची वृत्ती असल्यामुळे आपण विरक्ती घ्यावी असा विचार त्यांच्या मनामध्ये सतत डोकावायला लागला. आणि मग अशा त्या क्षणी त्यांनी त्यांच्या मनातली ही कल्पना, मनातली ही इच्छा त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांच्याकडे प्रकट केली. त्यांना विचारलं. साधारण पत्नी या गोष्टीला कधीच तयार झाली नाही, पण तरी पण ज्या वेळेला विठ्ठलपंतांनी तिच्या मागे हा छडा लावला की मला आता या संसारामध्ये रमणं नाही, तू हो म्हण, मला विरक्ती घ्यायची आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. आणि मग एका क्षणी कंटाळून रुक्मिणीबाई जा असं म्हटलं आणि मग अगदीच ती पडत्या फळाची आज्ञा असं गृहीत धरून विठ्ठलपंत हे तिथून निघाले आणि त्यांनी संन्यास आश्रमाची दीक्षा घेण्यासाठी मार्गक्रमण केलं. तिथून विठ्ठलपंत निघाले आणि मग ते फिरत 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 काशी या क्षेत्री गेले. तिथे गुरु रामानंद यांची दीक्षा त्यांनी घेतली. तिथे त्यांचं नाव चैतन्यानंद असंही ठेवण्यात आलं. गुरुग्रही ते राहायचे, गुरुची सेवा करायचे. त्यांच्या सेवेवरती त्यांचे गुरुही प्रचंड खुश झाले होते की हा विठ्ठलपंत सकाळ संध्याकाळ रात्र कुठलाही प्रहर न बघता गुरुची सेवा करणं, अध्ययन करणं, वेदांताच्या वरती चर्चा करणं, त्याचा अभ्यास करणं याच्यामध्ये व्यस्त असायचे. अशा या शिष्यावरती गुरुही अत्यंत आनंदी होते, खुश होते. पण असंच सगळं योग्य चालू असताना इकडे रुक्मिणीबाईंची जी काही परिस्थिती होती ती मात्र केविलवाणी झाली होती. पती होता पण तो सोबतही नव्हता. पतिव्रता होत्या पण पती दिसतही नव्हता. तरी पण एक पतिव्रतेचं आयुष्य त्या जगत होत्या. विठ्ठलपंत परत यावे यासाठी त्यांची धारणा करणं, व्रतवैकल्य करणे त्यांचं चालू होतं. आणि अशाच एका दिवशी त्यांचे जे गुरु होते रामानंद स्वामी यांना एक दृष्टांत झाला असं म्हटलं जातं. आणि या दृष्टांतामध्ये परमेश्वरानं विठ्ठलपंतांच्या गुरूंना येऊन सांगितलं की तुझ्याकडे हा जो शिष्य आहे, हा शिष्य त्याच्या पत्नीला सोडून इथे आला आहे. त्याला संततीचं सुख अजूनही मिळालेलं नाही. आणि संतती नसताना, अपत्य नसताना संन्यास घेणं हे चुकीचं आहे. आणि यांच्या पोटी मला भगवंताचे अवतार दिसत आहेत. तर तू या तुझ्या शिष्याला सांग आणि याला त्याच्या घरी पुन्हा पाठव. असा दृष्टांत त्यांच्या स्वामींना झाला. हा दृष्टांत झाल्यानंतर स्वामींनी विचार केला आणि स्वामी खरंच विठ्ठलपंतांनी जेव्हा स्वामींकडे आले तेव्हा त्यांनी त्यांची कौटुंबिक स्थिती स्वामींना सांगितली नव्हती. त्यांनी लपून ठेवलं होतं की माझं लग्न झालंय. स्वामींनी त्याचा शोध घेतला आणि त्यांच्या सारी काही घटना लक्षात आली. आणि मग हे पत्नीला सोडून, अपत्यहीन अशा पत्नीला सोडून विठ्ठलपंत आले आहेत आणि हा सारा काही दृष्टांत लक्षात घेता स्वामींनी विठ्ठलपंतांना सांगितलं की हे काही आता बरोबर नाही. तू पुन्हा एकदा तुझ्या पत्नीकडे जा, पुन्हा एकदा गृहस्थाश्रमाची दीक्षा घे, गृहस्थाश्रम पुन्हा एकदा सुरू कर. आणि मग जेव्हा तुम्हाला अपत्य होतील तेव्हा तू त्याचा विचार कर. पण आता तू संन्यासी होऊन राहू शकत नाही, हे शास्त्राला मान्य नाही. आणि अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर विठ्ठलपंत पुन्हा एकदा त्यांच्या पत्नीकडे आले, रुक्मिणीबाईंकडे. साहजिकच हे विठ्ठलपंतांच्या प्रवृत्तीनुसार पुन्हा एकदा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणं हे त्यांना मान्य नसलं. तरी पण गुरुची इच्छा, गुरुचा आदेश हा सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात श्रेष्ठ आणि तोच गुरुचा आदेश वंदनीय मानून विठ्ठलपंतांनी पुन्हा एकदा गृहस्थाश्रम स्वीकार केला आणि ते रुक्मिणीबाईंकडे आले. आणि मग रुक्मिणीबाईंकडे ते आल्यानंतर साहजिकच त्या काळच्या समाजाला ही घटना रुचणारी नव्हती, ही घटना मान्य होणारी नव्हती. आणि मग त्या काळच्या समाजाने, त्या काळच्या इतर ब्राह्मण जातीतल्या लोकांनी असेल, बाकीच्यांनी असेल, त्या काळच्या विद्वानांनी असेल, यांना वाळीत टाकण्याचं ठरवलं. जो व्यक्ती ज्याला पहिला संन्यासी म्हणून संन्यासाश्रम स्वीकारला होता आणि आता पुन्हा तो गृहस्थाश्रम
घ्यायच्या नाहीत. त्यांना जी काही वागणूक दिली जायची आधी ती वागणूक दिली गेली नाही. त्यांना हीन दर्जाची, अत्यंत नीच दर्जाची वागणूक द्यायची असे अनुभव विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या वाट्यास येऊ लागले. आणि मग असं होता होता हे सारं सहन करता करता 12 वर्ष निघून गेली. आणि मग ही सारी वर्ष अशी खरंच खूप हलाखीची वर्ष होती, पण तरीही या दोघांनी गुरुचा आदेश आहे तो मानून आपल्याला गृहस्थाश्रम, लोकांनी कितीही काही म्हटलं तरी पण आपल्याला गृहस्थाश्रम चालू ठेवायचा आहे या दृष्टिकोनातून त्यांचं आयुष्य जगायला सुरुवात केली. आणि मग अशीच वर्ष गेल्यानंतर तो दिवस आला आणि त्या दिवशी या दाम्पत्याच्या पोटी निवृत्तीनाथांचा जन्म झाला. 2 वर्ष गेली, त्यांच्या पाठोपाठ ज्ञानदेव आले. पुन्हा 2 वर्ष गेली, त्यांच्या पाठोपाठ सोपानदेव आले. आणि मग पुन्हा 2 वर्षांनी पुन्हा एकदा रुक्मिणीबाईंना डोहाळे लागले. आणि या वेळेला त्यांना लागलेले डोहाळे मात्र वेगळे होते. आधीच्या वेळेला जेव्हा 3 पुत्र जन्माला आले, निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान, त्यावेळेला त्यांना लागणारे डोहाळे वेगळे होते. त्यावेळेला त्यांना वाटत होतं की रुद्र म्हणावं, कधी वाटत होतं की आपण ग्रंथांचा अभ्यास करावा, ज्ञान हे ग्रंथ वाचून काढावेत किंवा तपस्या करावी. पण या वेळेला त्यांना लागलेले डोहाळे मात्र प्रखर होते. त्यांच्या पोटी जन्माला येणारे रूप हे आदिमाया, आदिशक्तीचं होतं. आणि तेच रूप म्हणजे तेजस्वी, प्रखर बुद्धिमत्तेचं, असा म्हणजे संत मुक्ताबाई यांचा जन्म हा या दाम्पत्याच्या पोटी झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचं हे सगळ्यात धाकटं, सगळ्यात लहान असं हे अपत्य. 3 मोठे थोरले बंधू ज्यांचं कार्यक्षेत्र आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्र, आपला इतिहास बघितला, संत चरित्र बघितली, हे सारं काही व्यापून टाकलं अशा या 3 संतांनी, अशा थोर संतांची ही छोटी धाकटी बहीण. पण तरीही तिचं असं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. आपल्या संत मुक्ताईचा जो स्वभाव होता तो अतिशय तेजस्वी होता. कधीतरी असं वाटायचं की ज्या पद्धतीनं वीज जशी चमकते ती चमक या मुलीमध्ये आहे. कधी कधी आदिशक्तीची असलेली प्रखरता, आदिशक्तीचे असलेले तेज तिच्या बोलण्यात दिसत असे. अतिशय चपळ, अतिशय स्पष्ट वक्ती, चुणचुणीत, गोरी, दिसायला सुंदर, पण आपली मतं अतिशय प्रखरपणे मांडणारी. आणि कधीही हे तिन्ही भावंड होते त्याचे शांत होते. पण ही मात्र बहीण अशी होती की तिला इकडं तिकडं काही झालं तरी खूपच नसे. आणि अशी समाजातल्या चुकीच्या गोष्टींवरती प्रहार करणारी, स्पष्ट बोलणारी, स्वतःची मतं असणारी अशी ही लहान मुक्ताई आणि तिचा घडवणूक ही अशा वातावरणात होत होती. साहजिकच ज्या वेळेला या संन्यास घेतलेल्या विठ्ठलपंतांना ही मुलं झाली, त्याच वेळेला त्यांच्या मुलांना सुद्धा त्या अस्पृश्यतेचे चटके, जे
मच्छिंद्र नाथांपासून चालू झालेला हा नाथ संप्रदाय पुढे गोरक्षनाथांनी पुढे नेला, त्याच्यानंतर गहिनीनाथांनी तो पुढे नेला आणि गहिनीनाथांनी याच नाथ संप्रदायाची दीक्षा ही निवृत्तीनाथांना दिली. तर याच गुहेमध्ये निवृत्तीनाथांचं सर्वात प्रथम दर्शन निवृत्तनाथ आणि गहिनीनाथ यांची भेट याच गुहेमध्ये झाली आणि इथेच गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाचा दीक्षा दिली, अनुग्रह दिला. गहिनीनाथ हे साधू पुरुष होते, त्यांना अत्यंत त्यांची पुढची दृष्टी होती आणि त्याचमुळं हा मुलगा आणि याची भावंड पुढचा माझा नाथ संप्रदाय ची पताका नक्की समर्थपणे खांद्यावरती पेलणार आहे याच दृष्टिकोनातून त्यांनी उपदेश हा निवृत्तीनाथांना केला आणि निवृत्तीनाथांनी पुढे ही परंपरा त्यांच्या भावंडांना द्यावी असेही त्यांनी सांगितले. इकडे हा प्रसंग घडला आणि हे जसं काही निवृत्तीनाथ त्या गुहेतून बाहेर आले तसं साऱ्यांना जाणवलं की त्यांच्या चेहऱ्यावरती अलौकिक ज्ञानाचं तेज दिसत होतं. हे सारं काही चालू असताना ही मुलं वाढत होती आणि मग साहजिकच मुलांचं मुंजीचं वय चालू झालं. पण मुंजी आता या मुलांना मुंजी कराव्या कशा, सारीच मुलं उपवय झाली होती आणि मग संन्यासाची मुलं होती, लोकांनी वाईट टाकलं होतं आणि मग त्या मुलांच्या मुंजी आपण कशा करायचा प्रश्न विठ्ठलपंतांना पडला आणि हाच प्रश्न घेऊन विठ्ठलपंतांनी ठरवलं की आता आपण आळंदीला जावं आणि आळंदीच्या ज्या काही विद्वान आहेत, पंडित आहेत यांना विचारावं की मी जे काही संन्यासी व्रत घेतलं होतं त्यानंतर मी गृहस्थाश्रमात आलो, पण याची शिक्षा माझ्या मुलांना नको, त्यांच्या मुंजी तुम्ही करून घ्या, त्यांची ज्ञान साधना चालू झाली पाहिजे. तर याच्यावरती काही तोडगा असेल, काही प्रायश्चित्त असेल तर ते या विद्वानांकडून पंडितांकडून घ्यावं या उद्देशानं विठ्ठलपंत हे आळंदीच्या ब्रह्मसभेकडे आले. ते ब्रह्मसभा म्हणली आणि मग या ब्रह्मसभेनं असा तोडगा काढला, त्यांनी ऐकून घेतलं विठ्ठलपंतांचं आणि सांगितलं की तुम्ही जो काही पातक केला आहे हे घोर आहे. तुम्ही संन्यासाश्रम स्वीकारला आणि आता तुम्ही गृहस्थाश्रमात आला, तुमच्या मुलांना आता तुम्ही म्हणता की यांच्या मुंजी होऊ देत, पण हे घोर पातक आहे आणि या घोर पातकाचं जर तुम्ही आम्हाला प्रायश्चित्त विचारत असाल तर या देहांत प्रायश्चित्त आणि असं देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा आदेश आळंदीच्या ब्रह्मसभेनं विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीबाईंना दिला. आपण सारे जण विचार करू शकतो ही सारी मुलं सुद्धा त्या ब्रह्मसभेमध्ये उपस्थित होती. आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ब्रह्मसभा देत आहे. 4 कोवळी मुलं ज्यांची वय साधारणतः निवृत्तीचं वय 13 होतं, मुक्ताबाईंचं वय 7 होतं, म्हणजे साधारणतः 7 ते 13 या वयोगटामध्ये असणारी मुलं 7, 9, 11, 13 अगदी छोटीशी आणि त्यांच्या आई वडिलांना कोणीही या जगामध्ये त्यांचं नाहीये, समाजाने त्यांना वाईट टाकलं आणि अशा वेळेला त्यांना ब्रह्मसभेनं देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. हे सारं काही ऐकल्यानंतर साधारणतः भावंडांची सुद्धा त्यांना पण वाईट वाटलं. पण ही भावंड ही जी काही मुलं होती ती आपल्याप्रमाणे सामान्य नव्हती. एखादं सामान्य मुलं असलं असतं तर आई वडिलांना अशा पद्धतीची शिक्षा मिळाली म्हणून त्याचे पाय गळून गेले असते, त्याला कुठं काय करू आणि काय नाही असं झालं असतं, त्याचं अवसान पूर्णपणे गळून गेलं असतं. पण ती मुलंही सामान्य नव्हती. या मागचा सर्वात काही जे काही सार होतं हे त्यांना समजत होतं आणि मग याच पद्धतीने एका धीराने या प्रसंगाला सामोरं जायचं त्यांनी ठरवलं. रुक्मिणीबाईंची अवस्था ही आपण समजू शकतो. विठ्ठलपंत विद्वान होते, त्यांना माहिती होतं की देहांत प्रायश्चित्त झालं तरच माझ्या मुलांना, निदान मला नाही माझ्या मुलांना तरी सन्मानानं वागणूक मिळेल आणि याच उद्देशानं त्यांनी ते स्वीकारलं होतं. ब्रह्मसभेने दिलेला आदेश त्यांनी स्वीकारला होता. खरं तर तेही विद्वान होते, ते तिथं प्रकांड वाद करू शकत होते, पण तरी पण ब्रह्मसभेला आदेश दिला तो आपण स्वीकारायला पाहिजे या इच्छेनं आणि आपल्या मुलांचं आयुष्य सुखात व्हावं म्हणून त्यांनी तो स्वीकारला. रुक्मिणीबाई त्यांची अवस्था काय झाली असेल आपण समजू शकतो. एका आईचं मन होतं, एका बाजूला पत्नी धर्म होता, एक पत्नी म्हणून जे आपल्या नवऱ्याने स्वीकारलंय, नवऱ्याने ठरवलंय ते पुढे घेऊन जायचं होतं. पण दुसऱ्या बाजूला 4 कोवळी मुलं पदरामध्ये आहेत. त्या आईला काय वाटलं असेल, त्या 4 कोवळ्या मुलांना कुणीही नाहीये, समाज त्यांना स्वीकारत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये माझी छोटी मुक्ता तर म्हणजे अगदीच केवळ 7 वर्षाची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सोडून जायचं. अशा एकंदरीत विघ्न परिस्थितीमध्ये रुक्मिणीबाई अडकल्या होत्या. विठ्ठलपंत हे वृत्तीला
विनंती या ब्रह्मसभेमध्ये केली. या ब्रह्मसभेमध्ये जेव्हाही ही 4 मुलं गेली, त्याही वेळेला त्यांची अमाप कुचेष्टा, छळ, अमाप निंदा त्यांना ऐकायला मिळाली. काही लोक अशीही होती, विद्वान होते, की असं म्हणत होते, बघा या चौघांची नावं काय आहेत. एकाचं नाव निवृत्ती, एकाचं ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, इतकी सुंदर नाव आहेत, पण नाव काय आणि करतायत काय संन्यासाची मुलं. आई वडिलांनी मुलांना नावं तर दिली, पण असं पतित असलेलं आयुष्य त्यांच्या मागे सोडून दिलं. आणि अशा अनेक नाना प्रकारची लोक नाना पद्धतीनं त्यांच्याविषयी बोलत होते आणि सारं काही बोलत, सारं काही कहतात. 4ही भावंड तिथे शुद्धीपत्राची त्यांच्याकडे शुद्धीपत्र मागत उभी होती. खरं तर या सगळ्याच आरोपांना उत्तर देण्याची क्षमता आपल्याला माहिती या 4ही भावंडांमध्ये होती. पण तरी पण आपल्याला या ब्रह्मसभेचा निर्णय हा शिरोधार्य मानायचा आहे. त्यांच्याकडे आराधना करायची आहे, त्यांच्याकडून शुद्धीपत्र घ्यायचे आहे. निवृत्तीनाथांचा आदेश असल्यामुळं शांतपणे जे काही असेल ते सहन करत ती 4ही भावंड तिथे उभी होती. आणि मग याच ब्रह्मसभेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुढे रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी वेद वदवले. आणि मग साहजिकच कुठल्याच पुराणाची गरज ब्रह्मसभेलाही राहिली नाही, की हे 4 हे शुद्ध तर आहे आणि ईश्वराचे रूप आहे, त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे याचा दाखला जणू रेड्याच्या तोंडून वेद वदवून ज्ञानेश्वरांनी त्या ब्रह्मसभेमध्ये दिला. आणि मग यापुढे थोड्याफार पद्धतीनं आपल्या 4ही भावंडांचं आयुष्य त्यांना समाज मान्यता मिळण्यामध्ये सुकर झालं असं आपण म्हणू शकतो. या रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी जेव्हा वेद वदवले त्यावेळेला ब्रह्मसभेमध्ये तर त्यांच्यावरती स्तुती सुमने उधळली गेली. हा एक दैवी पुरुष आहे, ही एक दैवी मुलं आहेत, ही 4 सामान्य मुलं नाही, तर हे 4 अवतार आहेत. एक रेडा त्याच्या तोंडून हे वेद वदवतात. ही जी काही त्यांची स्तुती होती, त्यांची काही प्रसिद्धी होती, कीर्ती होती, ती देशोदेशी पसरली. ते पैठणमध्ये होते, त्याच्यानंतर पैठणमधले अनेक साधू संत त्यांच्या दर्शनाला येऊ लागले, पंडित येऊ लागले. आणि मग हीच कीर्ती पसरायला काही वेळ लागला नाही. मग पैठण असेल, नेवासे असेल, आरंभी असेल, अशा अनेक मुक्कामांमध्ये अनेक संत, महात्मे, विद्वान हे या 4 मुलांच्या कडे येऊ लागले, त्यांचं मार्गदर्शन घेऊ लागले. आणि मग अशा पद्धतीनं काही प्रमाणामध्ये समाज मान्यता मिळण्यामध्ये पूर्ण जो व्यवस्था हा 4 मुलांच्या दृष्टिकोनातून सुकर झाला. आणि मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवेश करता वेगवेगळ्या गावांमध्ये फिरता या चौघांच्याकडून खूप मोठं कार्य झालं. आपल्या सर्वांना माहिती आहे की वयाच्या 15व्या-16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली. त्याच्यानंतर अमृतानुभव नावाचा एक सुरेख ग्रंथ त्यांनी लिहिला. तसंच निवृत्तींनी वृत्तिबोध नावाचा एक ग्रंथ तिथे लिहिला. सोपान सुद्धा काही कमी नव्हते, तरी तत्वसार नावाचा एक ग्रंथ अशाच वेळेला अशाच काळामध्ये त्यांनी लिहिला. मुक्ताबाई जी की याची धाकटी बहीण होती, पण तरीही वेदांत किंवा जे काही तत्वज्ञान होतं, जे काही सार होतं अध्यात्माचं, ते समजून घेण्यामध्ये सुद्धा ही काही कमी नव्हती. तिन्ही भावंडांच्या तुलनेमध्ये तिने अनेक अभंगांची रचना याच काळामध्ये केली. मुक्ताबाईंचे जर आपण अभंग बघितले तर साधारणतः 100च्या आसपास त्या अभंगांची संख्या आहे. याच्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या जातीचे अभंग हे प्रामुख्याने सर्वमान्य आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. असे याचबरोबर त्यांनी जो चांगदेवाला जो उपदेश केला हे सुद्धा अभंग आज प्रसिद्ध आहेत. आणि याच्या पलीकडे असलेले अध्यात्म, गुरुमहिमा या विषयांवरचे एक 45 अभंग सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण तरीही जे काही मुक्ताबाईंनी अभंग लिहिले त्यापैकी काही अभंग हे आजही अज्ञात आहेत असं म्हणावं लागतं आपल्याला, ते मिळाले नाही. पण साधारणतः ज्ञानेश्वरांच्या जातीचे अभंग असतील, चांगदेवाला दिलेला उपदेश असेल आणि एकंदरीतच मुक्ताईचे जे काही साहित्य आपल्याला मिळतं यावरून 101 अभंगांची रचना मुक्ताबाईंनी त्यांच्या काळामध्ये केली. त्याच पद्धतीने कल्याण पत्रिका, हरिपाठ नावाच्या साहित्यावरतीही त्यांनी काम केलं. अशा पद्धतीचं काम एकंदरीतच या 4ही भावांकडून घडलं गेलं. मुक्ताबाईंच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग मला इथे अधोरेखित करावेसे वाटतात की त्यांचं एकंदरीमध्ये व्यक्तिमत्व कसं होतं. की मी जसं म्हटलं की या 3 भावंडांमधली जास्त अपत्य होतं, शेंडेफळ होतं, पण तरीही त्यांचं
आयुष्यामध्ये आहेत. मुक्ताबाई जेव्हा फिरत फिरत पूर्णतांबे नावाचं एक गाव होतं, त्या पूर्णतांबे नावाच्या एक गावामध्ये आल्या आणि त्या 4 भावंड तिथे होती. आणि त्या गावामध्ये आल्यानंतर त्यांना असं दिसलं की अनेक प्रेत तिथं अशीच ठेवली गेली होती. आणि हे गाव एक चांगदेव नावाचे एक महान तपस्वी होते, त्यांचं हे गाव होतं. आणि ते तिथे साधना करत बसले होते आणि त्यांच्या आजूबाजूला अशी अनेक प्रेतं पडलेली त्यांना दिसली. मुक्ताबाईंना कळेना की हे जे साधू आहे, तपस्वी आहे, चांगदेव, त्यांचं नाव खूप होतं, त्यांनी त्यांचं नाव ऐकलं होतं. चांगदेव म्हणजे असे तपस्वी होते की जे 1400 वर्ष जगले होते. 1400 वर्ष आपण कल्पना करू शकतो. म्हणजे 1400 वर्षांचं त्यांचं आयुर्मान होतं. 14 विद्या आणि 64 कला या त्यांना अवगत होत्या. एक पाठी होते अनंत, म्हणजे काळी विद्या असू दे किंवा सगळ्या प्रकारच्या विद्यांमध्ये पारंगत असं एखादं नावलौकिक चांगदेवांचा होता. आणि अशा चांगदेवांचं असं एक पूर्णतांबे नावाचं गाव होतं, तिथे समाधी करत बसले होते. आजूबाजूला प्रेतं पडली होती. मुक्ताबाईंना काही संदर्भ लागला की ही प्रेतं का अशी आजूबाजूला ठेवली आहेत. त्यांनी तिथल्या एका गावकऱ्याला विचारलं की याचं कारण काय आहे, ही प्रेतं अशी आजूबाजूला का ठेवली गेली आहेत. तिथला तो गावकरी म्हणाला की चांगदेव महाराज खूप मोठे तपस्वी आहेत, तर त्यांच्याकडे इतकं सामर्थ्य आहे की ज्या वेळेला त्यांची साधना संपेल आणि ते जागे होतील त्यावेळेला ते काय करतात की ते जे काही प्रेत आहेत त्यांची नावं घेतात आणि त्या नावांमधला एखादा माणूस खरंच जिवंत होऊन जातो. एवढं त्यांचं तपाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ही प्रेतांनी अशी ठेवलेली आहे की या प्रेतांमधून एखादा माणूस, आम्हाला माहित नाही कुठला माणूस असेल, पण एखादा माणूस हा नक्की जिवंत होईल, ज्याचं नाव चांगदेव महाराज देतील. आणि त्या एखाद्या माणसासाठी आम्ही सगळे आपल्या महाराजांची समाधी कधी संपते आणि ते कधी येईल त्यांचे नाव घेणं त्याची आम्ही वाट बघतो. मुक्ताबाईंनी हा सारा काही प्रसंग बघितला आणि ते त्याला म्हणाल्या की समजा ही सारीच प्रेतं आपण आत्ता जिवंत केली तर. असा प्रश्न छोट्याशा मुक्ताईकडून आल्यानंतर तो समोरचा माणूस अचंबित झाला. त्याला काही कळेना. ती छोटीशी पोरकरी मुलगी जिचं वय 10 ते 11 वर्ष असेल आणि ही म्हणतीये की ही सारीच प्रेतं मी जिवंत केली तर. 1400 वर्षाचा माणूस इतक्या तप सामर्थ्याने एखादा माणूस जिवंत करू शकतो आणि ही मुलगी म्हणते की 11 वर्षाची मुलगी म्हणते की मी ही माणसं जिवंत करून दाखवली तर. त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि क्षणार्धात मुक्ताबाई तिथंच असलेलं एका कुत्र्याचं हाड घेतलं आणि त्या साऱ्या प्रेतांवरून तिला ते हाड फिरकवून दिलं. आणि ज्या पद्धतीने तिला ते हाड असं तिथं फिरवलं आणि ते फिरवतात सारी प्रेतं जिवंत झाली आणि ती जिवंत माणसं जणू काही आपण झोपलोच होतो पण काय अशा परिस्थितीमध्ये उठली आणि त्यांच्या कामाला निघून गेली. हे सारं काही बघून गावकरी अत्यंत अचंबित झाले. त्यांना कळेना की ही एक साध्वीच आहे, हा एक देवाचा अवतारच आहे याची त्यांना प्रचिती आली. आणि या प्रसंगानंतर सुद्धा याच्याही प्रसंगाची कीर्ती ही सर्वदूर पसरायला वेळ लागला नाही. असे अनेक अनुभव गावकऱ्यांना, आजूबाजूच्या प्रजेला, आजूबाजूच्या लोकांना
याच समाजामध्ये असे काही लोक अजूनही आहेत जे ही अस्पृश्यता मानतात. अजूनही आम्हाला शुद्धीपत्र मिळाल्यानंतर सुद्धा समाजामध्ये घ्यायला तयार नाही. हे सगळं जेव्हा ज्ञानदेवांनी याचा विचार केला आणि त्यांना ते उद्विग्न झाले, ते निराश झाले, ते दुःखी झाले आणि अशाच दुःखांमध्ये ते घरी आले आणि त्यांनी त्यांच्या झोपडीचं दार लावून घेतलं, टाकी लावून घेतली आणि ते आत राहिले. निवृत्ती त्यांच्या मागून आली. निवृत्तीने सारा काही प्रकार बघितला होता, पण घरी आल्याला निवृत्ती सोपान काही बोलायला तयार नाही. एकदम मुक्ताईनं साहजिकच जेव्हा काही भिक्षा येते तेव्हा तिचं काम असायचं की ती भिक्षा घ्यायची आणि अन्न शिजवायचं आणि याच पद्धतीनं ती भिक्षा घेऊन अन्न शिजवण्याचं काम तिला केलं. पण तिला हे लक्षात येईल ना की माझा ज्ञानदादा बाहेर का येईल, असं तर नेहमी कधी होत नाही की तो पाठी लावून का आत बसला. आणि मग त्याला ती जेवण काही बोलवायला गेली. अरे ज्ञानदादा काय झालं, तू बाहेर का येत नाही, चल ना, आम्ही सगळे तुझी जेवणासाठी वाट बघत आहोत. अजून काहीच आवाज आला नाही. ती पुन्हा एकदा म्हणाली, अरे तुला काही उन्हाचं तुझं काही पाय दुखतात का, ये तर बाहेर, तुझे पाय चोळून देते. तुला काही त्रास होत असेल तर सांग तरी आम्हाला. तू असा एकटा का बरं बसला आहे, काय बरं तुला होत आहे. अजूनही काहीच आवाज द्यायला तयार होत नाही. हे सारं काही शांतता मुक्ताईला सारं काही समजून गेली आणि मग मुक्ताईनं नेमकं काय झालं हा तिच्या लक्षात आला आणि मग तिने ज्ञानेश्वरांसाठी अभंग गायला सुरुवात केली. त्याला तापीचे अभंग म्हणून ओळखलं जातं. हे तापीचे अभंग म्हणजे मुक्ताईनं ज्ञानेश्वरांना केलेला उपदेश आहे. आपण समजू शकतो की जो ज्ञानी आहे का राजा ज्ञानेश्वर, अशा ज्ञानेश्वरांना ती छोटीशी मुक्ताई उपदेश करतीये. ज्ञानेश्वर खरं तर मुक्ताईच्या गुरुस्थानी होते, पण तरीही जेव्हा उद्विग्नतेचा नैराश्याचा प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आला तेव्हा मुक्ताईनं परखडपणे त्यांना पुन्हा एकदा उपदेश करण्याची जी काही तिला माहिती होती की उपदेश करणं किंवा याला काही गोष्टी पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे म्हणून ते ताटीचे अभंग, खूप सुंदर ताटीचे अभंग मुक्ताईने ज्ञानेश्वरांसाठी म्हटले. तिला जे काही समाजामधली जी काही भेद होता, अस्पृश्यता होती, त्याचे चटके ज्ञानेश्वरांना बसले. पण हे चटके त्याचं वाईट कसं वाटून नाही घेतलं पाहिजे त्याचा उपदेश मुक्ताई जेव्हा ज्ञानेश्वरांना करते तेव्हा ती म्हणते, दादा तुम्ही तर साधू आहात आणि साधू तर मोठ्या मनाचे असतात. जगाचे अपराध ते सहन करतात. जगाला जर अग्नी झालं तर तुम्ही पाणी झालं पाहिजे. आज आपण ते 14 वर्ष आतापर्यंत इथपर्यंत आलो आहोत, अनेक चटके सहन करत आपण आलो आहोत. जगाने काही आपल्याला कमी चटके दिले नाही, पण आपण प्रत्येक वेळेला पाण्याच्या शीतलतेनं ते चटके सहन केले आहेत. तर मग आज तुम्हाला हे शब्दाचे पान का बरं दिसत आहे, असं मुक्ताबाई त्यांच्या तापीच्या अभंगाच्या सारामध्ये म्हणते. ती म्हणते की जे कोण सुखाच्या समुद्रामध्ये राहतात त्यांना उच्च नीच असण्याचा भाव ठेवता येत नाही. जग हे मिथ्य आहे, आपण सगळेच म्हणतो. याच्यामध्ये अभेद, वारकरी संप्रदाय हेच सांगतो की भेद अभेद मानला नाही पाहिजे, सर्व एक आहे. जर आपण एकाच विधात्याची लेकरे आहोत तर तो तुम्हाला काही म्हणाला किंवा एक दुसऱ्याला काही म्हणाला असं कसं असू शकतं. जर तू आणि मी जर एकाच विधात्याची लेकरे आहोत, एक दुसऱ्यांमध्ये जर एकच ईश्वर वास करतो तर आपण सगळेच सारखे आहोत. मग दुसरा कोणी मला बोलला म्हणून तुम्हाला वाईट आज का वाटत आहे, असं छोटीशी मुक्ताई ज्ञानेश्वरांना म्हणतीये. ती म्हणते की हे जगच एक नाटकरूपी खेळ आहे, काहीच स्थिर नाही. जर आपण एकाच विधात्याची लेकरं आहोत तर हा भेद योग्य नाहीये. तर तुम्ही हा भेद जर तुम्हाला वाईट वाटलं हे सोडून द्या आणि तुम्ही आता ताटी उघडा. संत कुणाला म्हणायचं हेही ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताई खूप सुंदर पद्धतीने सांगतात. त्या म्हणतात की दया, शांती, क्षमा हे ज्याच्या अंगी असतं त्यालाच संत म्हटलं जातं. आपल्याला सगळे प्राणी पूजनीय आहेत. आपल्यासाठी प्राणी हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, हा दुजाभाव नाही. जर आपलीच जीव आपल्या दातांना जर चावली तर आपण तिला काही बोलतो का, नाही ना. आपलेच दात आपलेच होत, आपलीच जीव आपल्या दाताला चावते. तसेच हे सारे काही आपलेच आहेत. तर कुणी आपल्याला बोलला म्हणून आपण नाराज का व्हायचं. संतांच्या देखील जो काही एक भाव असला पाहिजे, क्षमाशीलता असली पाहिजे, त्याची जाणीव पुन्हा एकदा मुक्ताबाई या तापीच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वरांना करून देते. ती म्हणते की तुम्ही सुखाचा सागर बनावं, लोकांना क्रोधाचे पाणी पाजून शांत करावं आणि ज्ञानदान करताना जरी तुम्हाला कितीही त्रास झाला असेल तरी पण
तुमच्या अंगी पुन्हा एकदा आणा. तर तुमचा भाव म्हणजे सगळं काही ज्ञानेश्वरांना माहिती होतं. ते मुक्ताईने उपदेश करण्याची गरज नव्हती, पण तरीही एका प्रसंगी जेव्हा ज्ञानेश्वर हे नैराश्य झाले, असं आपल्याही आयुष्यामध्ये होतं, असं संतांच्याही आयुष्यामध्ये होतं. असे अनेक टीकाकार किंवा अनेक लोकांनी असेही प्रश्न उपस्थित केले की टाकीच्या अभंगांमध्ये खरंच एवढ्याच म्हणजे एक प्रसंग घडला तर ज्ञानेश्वर आयुष्यभर लोकांची ही लीला सहन करत होते. त्या ज्ञानेश्वरांना एखाद्या प्रसंगाने ते एवढे निराश का झाले आणि मुक्ताबाई की त्यांच्यापासून लहान होती, त्यांनी तिला उपदेश करावा असा प्रसंग खरंच आला होता. पण आपण संतांचं सुद्धा आयुष्य बघितलं तर संत सुद्धा माणसंच असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एखादा रागाचा क्रोधाचा प्रसंग येतो. असे प्रसंग संत साहित्यामध्ये आहेत. ती माणसं असतात. ज्या वेळेला ज्ञानेश्वर गेले त्यावेळेला निवृत्तीनाथ, गोपाळदेव, मुक्ताबाई यांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण का शेवटी ती माणसं असतात. आणि याच दृष्टीतून काकीचे अभंग हे मुक्ताईनं ज्ञानेश्वरांना उपदेश करून म्हटले आहेत. आणि हे अत्यंत सुंदर अभंग हे त्यांच्याकडे आपण याच्यामध्ये फक्त ज्ञानेश्वरांनाच नाही तर अखंड मानव जातीला उपदेश याच्यामध्ये होतो. ज्ञानेश्वरांचा आणि मुक्ताईचा अजून एक प्रसंग जो अतिशय सुंदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे मांड्यांचा प्रसंग. ज्या वेळेला मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे 40 भाव पोरांची भिक्षा घ्यायची, म्हणजे हे शिजवलेलं अन्न घेत नव्हते, हे शिधा घ्यायचे. आणि मग शिधेमध्ये काही कोणी गूळ तूप किंवा अशा काही गोष्टी कोणी घालत. त्याचमुळे यांच्याकडे लहानपणापासूनच काही गोडधोड खाल्लंय किंवा काही वेगळं खाल्लंय असं काही यांच्या वाटेला यायचं नाही. जे काही आपल्या झोळीमध्ये पडेल ते तो शिजवायचा आणि तेच खायचं, अशा पद्धतीची दिनचर्या यांची चालू होती. एका दिवशी असं झालं की संक्रांत होती आणि त्या संक्रांतीच्या कारणाने एका माणसाने त्यांना भिक्षेमध्ये मांडण्याचं सगळं साहित्य दिलं. हरभऱ्याची डाळ दिली, गूळ दिला, कणी दिली, तेल दिलं. आणि मग हे सगळं काही भिक्षेमध्ये आल्यानंतर निवृत्तीनाथांना आपल्याला आणि आपल्या भावंडांना मांडे खाऊ घालण्याची इच्छा झाली. आपल्या भावंडांनी सुद्धा लहानपणापासून अत्यंत जे पडेल ते खाल्लेले आहे आणि म्हणून हे मांडे आपल्याला खायला घालावे अशी त्यांची इच्छा झाली. आणि मग त्यांनी मुक्ताईला सांगितलं, अरे तुला मांडे येतात का तुला करता? मुक्ताई सुद्धा तयार झाली की हो मला मांडे येतात दादा, आपण मांडे करूया. पण मांडे करायला मातीचं रांधणं लागतं ते आपल्याकडे नाही. मी काम करते की कुंभारवाड्यात जाते आणि ते मातीचं रांधणं घेऊन येते. आणि असं म्हणतात मुक्ताई कुंभारवाड्यात गेली, तिला खूप आनंद झाला. कधी नव्हे ती निवृत्तीनाथांनी आपली इच्छा प्रकट केली होती. निवृत्तीनाथ किंवा कुठलीच भावंड मला हे पाहिजे ते पाहिजे हे खायला पाहिजे असं म्हणणारच नव्हती. आज कधी नव्हे ती मांडे खाण्याची इच्छा माझ्या मोठ्या भावाने व्यक्त केली आहे तर आपण ती पुरी करायची. आणि म्हणून ती उत्साहानं मोठी कुंभारवाड्यात गेली. कुंभारवाड्यात गेली आणि कुंभारांना म्हणाली की आमच्याकडे आज मांडे होणार आहेत. दादानी सांगितलंय आम्हाला शिधेमध्ये ते साहित्य सुद्धा मिळालंय, तुम्हाला एक मातीचं रांधणं दे. कुंभारवाड्याला हो का मुक्ता घेऊन जा ना तू, ताई तू घेऊन जा रांधणं, म्हणून त्याला मोठ्या आनंदाने तिला रांधणं दिलं. तेच रांधणं घेऊन मुक्ताई येत होती आणि तितक्या तिथे विसोबा नावाचा एक माणूस त्या गावामधला जो होता, ज्यांचा या मुलांवरती अत्यंत रोष होता, हा विसोबा तिथे उभा होता. हा सारा काही प्रकार विसोबा बघत होता. मुक्ताईला बघताच त्याला राग अनावर झाला. तो मुक्ताईला म्हणाला की सैन्यासाठी मुलं तुम्हाला वाईट टाकलेलं आणि तुम्हाला कशाला पाहिजे मांडे आणि वेगळे सारे सोस, दे ते रांधणं इकडे. मुक्ताई सुद्धा खूपच परखड होती, ती अशी कशी नव्हती. ती त्याला म्हणाली ठीक आहे तू घे हे रांधणं, मी दुसरं घेऊन येते. तो म्हणाला नाही, मी कुंभारवाड्यात सुद्धा जाऊन सांगेन की तुला कोणीच रांधणं देणार नाही, सगळे काही विसोबा माझं सावकारीचे खाल्ले आहे आणि म्हणून मी सगळ्यांना सांगेन तुला कुठलंच रांधणं मिळणार नाही. हे म्हणतात मुक्ताईला मात्र रडू आलं. कधी नव्हे माझ्या भावाने म्हणलं होतं मांडे करायचे आणि मला रांधणं मिळत नाही असं म्हणत म्हणत ती रडत रडत घरी आली. सारा काही प्रकार तिनं आपल्या ज्ञानदेवांना सांगितला. ते म्हणाले अगं मुक्ताई एवढंच ना, रडायचं काय त्याच्यामध्ये कारण आहे. मी काम करतो, माझ्या पोटातला अग्नी प्रज्वलित करतो आणि मी त्या पोटातला अग्नी प्रज्वलित केला की माझ्या पाठीवरती तू मांडे घाल. मुक्ताई म्हणे हे कसं शक्य झालं. तो म्हणे तू काळजी नको करू, तू मांड्याची तयारी कर आणि बघ तू नुसता मांडा माझ्या पाठीवरती टाक आणि बघ तुझा मांडा कसा शिजतो. आणि खरंच तसं झालं. मुक्ताईनं मांडा भाजायला म्हणून ज्ञानेश्वरांचं
केसर म्हणून जे मुक्ताबाईंच्या गुरुशिष्य परंपरेमध्ये ज्यांनी पुढे नेलं तर ते असे विसोबा केसर यांना अशा पद्धतीने उपलब्धी झाली आणि त्यांनी मुक्ताबाईंचं अनुष्ठान केलं. मुक्ताबाई उपदेश केले असे अनेक त्यांनी सुद्धा गुरुशिष्य परंपरा नाथ संप्रदाय पुढे चालवला. मी विसोबा केसरांचं तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. त्याच पद्धतीने मुक्ताबाईंचं शिष्यत्व अजून एका माणसाने अजून पटवलं विद्वान व्यक्तीने ते म्हणजे चांगदेव. मी मगाशीच चांगदेवाबद्दल तुम्हाला सांगितलं. 1400 वर्ष जगलेला हा असा माणूस चांगदेव आणि हा असा चांगदेव 14 वर्षाच्या मुक्ताबाईंचं शिष्यत्व त्याने पटवलं. हे घडलं कसं काय? तर ज्या वेळेला या चारी भावंडांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली साहजिकच ही चांगदेवांपर्यंत सुद्धा आली आणि मग चांगदेवांना या चारी भावंडां खरंच हे सारे काही चमत्कारच्या कानावर येतात ते खरे आहेत का याच्यामध्ये किती सत्य आहे तपासून बघण्याची इच्छा झाली आणि मग याचं दर्शन घ्यावं काय यांना भेटावं नेमकं काय करावं याची चर्चा त्यांनी त्यांच्या शिष्यांसोबत केली. शिष्यांनी असं सुचवलं. त्यांचा शिष्य समुदाय खूप मोठा होता चांगदेवांचा. त्यांनी असं सुचवलं की महाराज तुम्ही आता प्रत्यक्ष नका जाऊ पटकन मुक्ताबाईंना किंवा या चारी लोकांना भेटायला. तुम्ही असं करा की आम्हाला 1-2 शिष्यांना पाठवा आम्ही तिथं जातो आणि खरंच हे चमत्कार खरे आहेत का याची सत्यता आम्ही करून देतो. चांगदेवांना सुद्धा पटलं. ते म्हणाले ठीक आहे तुम्ही जा तिकडे. पण मग शिष्यांनी असा प्रश्न उत्तरित प्रश्न तिथं विचारला की आम्ही तिथे जाऊ पण हे खरंच साधू आहे संत आहे याची तपासणी आम्ही कशी करा आम्हाला काही तितकं ज्ञान नाही. त्यामुळे ते खरंच त्यांचं साधुत्व तितकं आहे किंवा तेच लोक आहेत याची खात्री आम्हाला कशी करतात. मग सगळ्या विचारांनी असं ठरलं की चांगदेवांनी एक पत्रिका द्यावी या शिष्यांसोबत आणि या पत्रिकेचं उत्तर त्या साधूंना त्या 4 मुलांना देण्यासाठी सांगावं आणि खरंच ती 4 मुलं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली तर ती तितकीच प्रभावी आहेत किंवा ती तितकीच थोर आहे असं समजण्यात येईल. आणि मग चांगदेव याला तयार झाले आणि मग त्यांनी ती पत्रिका लिहायला घेतली. चांगदेवांनी पत्रिका लिहायला घेतली खरी पण त्यांना कळेना की मायना काय लिहावं. चिरंजीव लिहावं का तीर्थरूप लिहावं. चिरंजीव म्हणावं कारण काही मुलं वयाने लहान आहेत पण जी काही त्यांची कीर्ती कानावरती येते जो काही त्यांचा वृत्तांत आपल्याला कळतो त्यानुसार त्यांची थोरवी तर फार मोठी आहे. पण मग आता काय करावं तीर्थरूप लिहावं तर कारण का अनुभवाने ज्ञानाने तरी मुलं मला मोठी वाटतात पण मी वयाने मोठा आहे का अहंकार सुद्धा मध्ये येतो. पण लिहावं नेमकं काय हे चांगदेवांना कळेना. मग चांगदेवांनी असं केलं की एक कोराच कागद घेतला आणि तो कोराच कागद घडी करून शिष्यांकडे गेला आणि ते म्हणाले की हा कोराच कागद तू त्या 4 भावंडांना लिहून देते. आणि शिष्यांनी अगदी चांगदेवांनी सांगितल्याप्रमाणे तसं केलं आणि ते कोराच कागद घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्याकडे आले. साहजिकच त्यांना निरोप मिळाला की 2 शिष्य चांगदेवांकडून आलेले आहेत. चांगदेवांची कीर्ती सर्वत्र जगभर होती आणि चांगदेवांकडून पत्रिका आली. नेमकं काय पत्रिकेमध्ये लिहिलंय हे बघण्यासाठी तेही उत्सुक होते आणि मग त्यांनी तो कागद हातात घेतला. निवृत्तीने तो कागद ज्ञानदेवांकडे दिला. ज्ञानदेवांनी तो कागद बघितला. त्यांना ते म्हणे हा कागद तर मला कोरा दिसतोय. त्यांनी तो कागद सोपान देवांकडे दिला आणि सोपान देवांनी पण कागद ते म्हणे की या कागदाचा अर्थ तर आमची मुक्ताबाई सुद्धा सांगेल की याचा नेमका काय अर्थ आहे. शिष्यांना कळत नव्हतं की कोरा कागद आहे. सोपान म्हणे की हा कागदाचा अर्थ तर मुक्ताबाई सांगेल आणि मुक्ताबाईंनी तो कागद हातात घेतला. कागद हातात घेतल्या मुक्ताबाईंना त्याचा अर्थ कळला. नेमकं काय झालं ते त्यांना कळलं आणि त्या म्हणाल्या की चांगदेव 14 विद्या आणि 64 कला शिकला पण एवढं सगळं मिळून तो कोराच राहिला म्हणून तो कोरा कागद त्यांना पाठवला. खरंच एवढ्या सगळ्या विद्या शिकलेल्या सुद्धा चांगदेवाला या मुलांना काय लिहावं हे त्याला कळत नव्हतं. आणि पण हे सारं कळल्यानंतर म्हणजे हे म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर आपल्याला माहिती आहे ज्ञानियांचा तो राजा त्याला चांगदेवाला उत्तर लिहिण्याची मात्र चांगदेवाला उत्तर पाठवायचं होतं आणि मग ज्ञानेश्वरांनी त्याच्यावरती चांगदेव 65 लिहिली. चांगदेवांनी 64 कला शिकल्या होत्या पण परमार्थाची सगुणात कलीकडे जाऊन देवाची भक्ती करण्याची निर्गुणाची कला ती चांगदेवांना माहीत नव्हती. अहंकार त्यांच्यामध्ये होता. त्यामुळे चांगदेव
मध्य तिरुपती त्यांच्यासोबत असलेली जनावरे सारं काही घेऊन या चारी मुलांच्या भेटीला जायला निघाले. ही सारी वार्ता या चारी मुलांकडे आली होती आणि ही सगळं चालू असताना हे ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई जेव्हा त्यांना ही वार्ता कळली तेव्हा ते भिंतीवरती बसले होते आणि मग साहजिकच शिष्यांच्या तिथल्या समुदायातून असं आलं की चांगदेव एवढा सगळा लवाजमा घेऊन येतात, वाघावरती बसून येतात, वाघावरती त्यांनी वर्चस्व मिळालंय, वाघावरती ते बसतात आणि चाबूक त्यांच्या हातात असतो, ते वाघासारखा मित्र प्राणी सुद्धा त्यांनी त्यांच्या नियंत्रणात ठेवला असे चांगदेव भेटायला येतात. तर मग आपण तुम्ही कशा पद्धतीनं एक तुमचं सुद्धा वाहन एक अपूर्व वाहन म्हणून तुम्ही भेटायला गेलं पाहिजे असा प्रस्ताव शिष्यगणांनी या चारी संतांच्या समोर, चारी भावंडांच्या समोर मांडला. आणि असं म्हटल्या मुक्ताईला वाटलं की आपण या भिंतीवरती बसलेलं ज्ञान झालं की भिंतच घेऊन जाऊया ना आपण चांगदेवांकडनं असा विचार मुक्ताबाई तिथंच बोलून दाखवला. आणि खरंच मुक्ताबाईला ज्ञानेश्वरांचं त्यांना माहिती होतं की ज्ञानेश्वरांची प्रतिभा काय आहे, ते नेमके कोण आहेत. आणि मग ज्ञानेश्वरांनी खऱ्या ती निर्जीव असलेली भिंत मात्र चालवली आणि अशी निर्जीव असलेली भिंत चालवून ते चांगदेवाच्या भेटीला गेले. समोरून निर्जीव असलेली
नामदेवांना नमस्कार केला. आणि मग पायाने मुक्ताबाई निवृत्तीनाथांनी सांगितलं की मुक्ते तू नमस्कार कर. मुक्ताबाईंनी बघितलं होतं की तिन्ही भावंडांनी नामदेवाला नमस्कार केला, पण नामदेवांनी प्रति नमस्कार केला नाही. वारकरी संप्रदायाची जी काही एक परंपरा आहे ती नामदेवांनी पाळली नाही. आणि मग मुक्ताबाईंनी नमस्कार करण्याला तीव्रपणे विरोध केला. तिथल्या तिथं परखडपण उत्तर नामदेवांना दिलं की अखंड जयाला देवाचा शेजार काय अहंकार गेला काय. तुला जरी देवाचा शेजार अहंकार तरी सुद्धा तुझा अहंकार गेला नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या संताला एवढे परखड शब्द सुनावण्याची वृत्ती सोडवण्याची हिंमत ती मुक्ताबाईंमध्ये होती. इथंच नामदेवांना उत्तरती झाली. त्यांना कळलं की माझा अहंकार हा मोठा आहे आणि आपली चूक त्यांना उमजून आली. आणि मग त्यांनी ज्ञानदेवाला शरण गेले. इथं सुद्धा ते ज्ञानदेवाला शरण गेले तरी पण मुक्ताबाईंना ज्ञानाची परीक्षा घ्यायची होती. मुक्ताबाईंनी त्याच्याही नंतर काय केलं की सगळे संतगण बसले होते तिथे त्यांनी सांगितलं. गोरा कुंभार नावाचा एक संत होता. त्यांनी सांगितलं गोरा कुंभार सगळ्यात मोठे होते की गोरोबा काका की तुम्ही तुमची मडकी तुम्हाला कशी भाजलेली मडकी आहे, कशी आहे का पक्क मडकी आहे तुम्हाला माहिती असतं. तर या नामदेवाचं मडकं जे आहे ते कच्चं आहे का पक्क आहे तर बघा. मग ज्ञानदेवांना असं वाटलं की नेमकं पक्क जर आपण नामदेवाचंच मडकं आहे तपासलं ते बरोबर होणार नाही. म्हणून थोडंफार त्याच्यामध्ये बाजू घेण्यासाठी नामदेवाची ज्ञानदेव म्हणाले गोरोबा काका तुम्ही आमच्या सगळ्यांचीच मडकी, तुम्ही मोठे आहात, तुम्ही आमच्यासाठी श्रेष्ठ आहात, तुम्ही सगळ्यांचीच मडकी आमची तपासून बघा की खरंच आमची मडकी कच्ची आहेत का पक्की आहे. आणि मग गोरोबाने काय केले, झोपटलं घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती मारून बघायला सुरुवात केली की ते खरंच त्यांची मडकी कच्ची आहेत का पक्की आहे. ज्ञानदेवांचं इथं मारलं, त्यांच्या तोंडातून मुका खाऊ नाही. निवृत्तीच्या पण जेव्हा डोक्यावर मारलं काही मुका खाऊ नाही, आवाज नाही, सोपांचा नाही, मुक्ताबाईचं नाही. ते म्हणाले ही तर चार व्यक्ती अत्यंत पक्की आहेत, काहीच त्याच्यामध्ये शंका नाही. आणि माता करून त्यांनी इथे झोपाटणं नामदेवाच्या डोक्यावरती मारलं आणि ते झोपाटणं मारताना नामदेवांच्या तोंडातून आवाज आला. त्यांना ते दुखायला लागलं, त्यांना ते समज नाही झालं. ते बघताच मुक्ताबाई म्हणाल्या अरे बघा याचा अर्थ अजूनही कल्पच राहिलेले. म्हणजे सगळ्या संत मंडळीचा जबाब करा सुद्धा अहंकार किंवा जो दोष नामदेवांमध्ये होता दाखवून देण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. तर मुक्ताबाई नामदेवांनी सुद्धा मुक्ताबाईंचं शिष्यत्व स्वीकारलं. ऍक्च्युली ते त्यांचे प्रशिष्य होते. म्हणजे मुक्ताबाईंचे शिष्य बसोबा केसर यांचे शिष्य नामदेव होते. म्हणजे अशा पद्धतीची नाम संप्रदायाची वारकरी संप्रदायाची पताका मुक्ताबाईंनी पुढे चालवली. त्यानंतर आपल्याला त्याचं चरित्र माहितीच आहे. पुढे जाऊन ज्यावेळेला अवतार संपले तेव्हा ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेण्याचे ठरवलं. त्याच्या पुढे जाऊन आळंदीला ज्ञानदेवांनी समाधी घेतली. मुक्ताबाईंना फार दुःख झालं तरीही दुःख आवडलं. त्यांना माहिती होतं की हा अवतार संपणार आहे. त्याच्यानंतर काही दिवसामध्ये सासवडला आल्यानंतर सोपान मी ठरवलं की आता मलाही माझा अवतार संपवायचा आहे आणि म्हणून सासवडला सोपान देवांनी समाधी घेतली. पुढे आल्यानंतर काही दिवसांनी चांगदेवांनी सुद्धा समाधी घेण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्या जवळच्या व्यक्तींनी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या म्हणजे सोपानांच्या म्हणजे चांगदेव जरा पुत्र मानवलेल्या सगळ्यांची समाधी सगळी लोक दूर गेल्यानंतर मुक्ताबाई सुद्धा एकट्या पडल्या. त्यांना अतीव दुःख झालं. संत असल्या तरी पण त्यांच्या काही सुद्धा भावना होत्या. आणि मग नेमकं पुढे आता आपण आपल्या आयुष्यात काय करायचं हा विचार त्यांच्या मनामध्ये आला. निवृत्ती साधारणतः जोपर्यंत मुक्ताबाई होत्या तोपर्यंत त्यांना समाधी घेता येत नव्हती. कारण का मुक्ताबाईची सगळी जबाबदारी निवृत्ती नाथांच्या होती घातली होती साऱ्यांनी. आणि म्हणून निवृत्ती नाथांनी एका क्षणी मुक्ताबाईला विचारलं की तुझा यापुढे काय विचार आहे आणि मग हा विचार तुला समाधी घ्यायची आहे, तुला काय म्हणजे कुठल्या पद्धतीने तुला कार्य करायचंय. कारण काय इथं मुक्ताबाईंचं कार्य ठरल्याशिवाय निवृत्ती नाथांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय पुढे घेता येत नव्हता. आणि मग मुक्ताबाईंनी असं सांगितलं त्याच्यावरती त्यांना की ज्या पद्धतीनं चराचरामध्ये भगवंत रूप आहे, दिवा मालवल्यावरती ज्योत ज्या पद्धतीने निरंजनामध्ये विलीन होते त्या पद्धतीनं मला या जगामध्ये विलीन व्हायचं. असा विचार मी निवृत्तीनाथांना बोलून दाखवला. आणि निवृत्तीनाथांनी तो विचार ऐकल्यानंतर त्याला कसा असतो असा
ज्या पद्धतीने आपण म्हणतो की अश्वत्थामा हनुमान हे सारे काही चिरंजीव आहेत, त्याच पद्धतीनं मुक्ताबाई सुद्धा चिरंजीव आहेत असं म्हटलं जातं. मुक्ताबाई ही समाधी घेतली नाही तर त्यांनी चिरंजीवित्वचा आशीर्वाद घेतला. हे नेमकं कसं होणार होतं, काय होणार होतं याची कल्पना कुणालाच नव्हती. एका दिवशी 1219ला वैशाख वद्य दशमीला तापी नदीच्या काठी मुक्ताबाईंनी ठरवलं की आजचा दिवस. त्यांनी स्नान केलं, देवाचं दर्शन घेतलं, मोठ्यांचं निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं आणि ईश्वराची विठ्ठलाची आराधना केली आणि मग त्या बाहेर आल्या. आणि त्या बाहेर आल्या आणि अचानक विजा चमकायला लागल्या, ढग आले, वारा सुटला, वावटळ आली, खूप काही दिसण्याचं झालं, जवळपासचा माणूस सुद्धा दिसण्याचा झाला. आणि अशा वावटळीमध्ये मुक्ताबाई या गुप्त पावल्या असं म्हटलं जातं. त्या काय झालं नेमकं, त्या कुठं गेल्या हे कुणालाच दिसलं नाही. थोड्या वेळाने वावटळ शांत झाली, सारं काही शांत झालं. एक तेज तिथं होतं पण मुक्ताबाई तिथे नव्हत्या. नामदेव मुक्ताबाईंच्या गाण्याचं वर्णन करताना म्हणतात, कडाळली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. कडाळली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, अशा पद्धतीनं नामदेवांनी वर्णन केलंय. तर मुक्ताबाईंचं चरित्र आज आपण बघितलं. मुक्ताबाईंच्या ओव्या, त्यांचं साहित्य खूप मोठं आहे. मला असं वाटतं एका तासाचा वेळ हा त्याच्यासाठी अपुरा आहे. पण तरीही मुक्ताबाईंच्या आयुष्यामध्ये एक संत म्हणून त्यांनी केलेलं कार्य, एक महिला संत म्हणून असलेलं त्यांचं कार्य आणि संत परंपरेमधलं त्यांचं असलेलं श्रेष्ठ स्थान हे अधोरेखित करण्याचा, उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मी इथे केला. तुम्ही सगळ्यांनी हे ऐकून घेतलं, हा विचार याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मुक्ताबाईंना